नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्र दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अन्न व औषध प्रशासनाच्या राज्य आयुक्तांनी घेतला आढावा। गुटखा बंदी होणार तीव्र, मिठाई मेव्याची तपासणी होणार 12ही महिने। डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणी अमरावती पोलीस अलर्ट, अमरावती व यवतमाळात कसून तपास, आरोपीचे रेखाचित्र जारी। आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषद, राजापेठ उड्डाणपूल माघारला कारण मनपा व नेत्यांची उदासीनता। आमदार यशोमती ठाकूर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, पिकांचे व्हावे पुनर्सर्वेक्षण। अमरावती जिल्हा साऊंड सिस्टीम संघाचा वर्धापन दिन, मान्यवरांचं मार्गदर्शन, समस्यांवर चर्चा। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राइम वॉच। बडनेरा नाक्यानजीक एका ट्रकने दुचाकीला उडवले। यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे। मृतांपैकी एकाचे नाव शंकरराव गोमाजी अढाईके असून दुसऱ्याचे नाव अज्ञात आहे। ट्रकच्या चाकात आल्याने या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। हे चालक रॉंग साइडने जात असल्याचीही माहिती आहे। नियम पाळा व अपघात टाळा असे संदेश वाहतूक विभाग देत असतो, तरीही याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं। नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोघा दुचाकी चालकांच्या जीवावर बेतली आहे। बडनेरा नाक्यानजीक हा अपघात झाला। MH04 EB 9561 क्रमांकाचा ट्रक मुंबईकडे जात होता। MH27 AW 0240 क्रमांकाची दुचाकी रॉंग साइडने आली। या दुचाकीला ट्रकने उडवल्यानं दोघेही ट्रकच्या चाकात आले, त्यामुळे दोघांचाही चेंदामेंदा झाला। अतिशय बिभत्स असं दृश्य येथील होतं की उपस्थितांचा थरकाप झाला। हे दृश्य सिटी न्यूज आपल्याला दाखवू शकत नाही, यावरून आपल्याला दृश्याची कल्पना येईल। दोघांपैकी एकाचं नाव शंकरराव गोमाजी अढाईके असून पोलीस दुसऱ्याचा नाव पत्ता शोधत आहेत। या दुचाकीचं रजिस्ट्रेशन रविनगरचं आहे, मात्र दोघांच्याही सिम कार्डाचा पत्ता नागपूरचा आहे। पोलिसांनी पंचनामा करून गाडी जप्त केली व ट्रक चालकाला ताब्यात घेतलं। एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळला आहे। त्याची ओळख पटवण्याचं आवाहन राजापेठ पोलिसांनी केलं आहे। 35 ते 40 वर्षाचा हा इसम असून औद्योगिक वसाहतीतील करेसिया इंडस्ट्रीच्या मागे मृत आढळला। वर्ण सावळा, उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, डोक्याचे केस बारीक दाढी, लाल काळ्या रंगाचा शर्ट, उदी रंगाचा फुल पॅन्ट त्याच्या अंगात आहे। पोलिसांनी झडती घेतली असता पाकिट व त्यात चिठ्ठी आढळली आहे। मारुती माने, जवळा, फोन नंबर 9421865809 असा क्रमांक त्यावर लिहिलेला आहे। हा मृतदेह इरविनमध्ये ठेवण्यात आला आहे। 26 ऑगस्टच्या रात्री 8 वाजता सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आवाहन राजापेठ पोलिसांनी केलं आहे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर।
अमरावती जिल्हा साऊंड सिस्टीम चालक मालक संघ स्थापन करण्यात आला आहे। या संघाचा प्रथम वर्धापन दिन टाउन हॉलमध्ये साजरा झाला। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रसार माध्यमांचे संचालक मोठ्या संख्येने एकत्रित आले। एकसंध राहून साऊंड सिस्टीम चालक मालकांच्या समस्या कशा सोडवाव्या याबाबत येथे चर्चा झाली। अमरावती जिल्हा साऊंड सिस्टीम चालक मालक संघ अमरावतीचा वर्धापन दिन टाउन हॉल येथे साजरा करण्यात आला। जोशी ब्रदर्सचे संचालक मनीष जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन जयस्वाल साऊंडचे व्रजकिशोर जयस्वाल यांनी केलं। यावेळी दैनिक प्रतिदिनचे संपादक नानक आहुजा, दैनिक मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, सिटी न्यूजचे संचालक चंदू सोजतिया, RCNचे प्रतिनिधी अनिल मुणोत, रॉयल साऊंडचे अब्दुल रशीद भाई, अजमेरा डेकोरेशनचे अशोक अजमेरा, साऊंड सिस्टीम चालक मालक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बघेल उपस्थित होते। मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। नानक आहुजा यांनी संघाच्या समस्यांवर आपले मत प्रदर्शित केले। साऊंड सिस्टीम चालक मालकांनी एकसंध होऊन आपल्या समस्या कशा प्रकारे सोडवाव्या याविषयी सिटी न्यूजचे संचालक चंदू सोजतिया यांनी मार्गदर्शन केलं। मुझे नहीं लगता कि हम लोगों को बहुत ज़्यादा बोलने की ज़रूरत है, लेकिन जब आप लोग बोलने का मौका दे देते और वो भी उस माध्यम से जो आपका पेशा है, तो जितनी भी जल्दी रहे हमको हम बोलते रहते। जब तक आप सुनोगे, जैसे अनिल भाई ने बताया, जितना बचेगा उतना हम लोग सुनाएंगे। संगठन का अपना महत्व है। ये जैसे ही आपने संगठन बनाया, आपको इसमें कुछ न कुछ आपके व्यवसाय में जरूर कुछ न कुछ उन्नति हुई होगी। कई चीजों की कमी होती है हमारे पास में, उन सारी कमियों को संगठन पूरा करता है। व्यवसाय ये पहले भी हुआ करता था, लेकिन जैसे जैसे समय और टेक्नोलॉजी एडवांस होते जा रही है, व्यवसाय का स्वरूप और उसके मैनेजमेंट का स्वरूप बदलते जा रहा है। पहले ट्रेडिशनल लोग सिर्फ वॉल्यूम कम ज़्यादा करते आ गए, बाइक चलाते आ गए, तो इस धंधे में आ जाते थे। लेकिन आज धंधे का स्वरूप ऐसा नहीं है। इसमें आज मैनेजमेंट की, टेक्निकल चीज़ों की, बातों की और बाहर दुनिया में क्या चल रहा है उसके हिसाब से हमारा यह बिजनेस को व्यवस्थित करना और इसका विकास करना ये महत्वपूर्ण हो जाता है। सब लोगों का मिलकर कुछ न कुछ ग्रुप बन जाता और पूरे संगठन के साथ में, पूरे जहां आप रहते हो, नवी संगठन का स्वरूप रखा होगा, निश्चित उसका फायदा प्रत्येक सदस्यों को कहीं न कहीं होता है। संघातील सदस्यांनी कायद्याचं पालन करावं व समोरील पार्टीकडून पोलीस कारवाई झाल्यास नुकसान भरपाई ॲडव्हान्समध्ये घ्यावी असे अनिल अग्रवाल यांनी सुचवले। ज्येष्ठ समाजसेवक व कुशल ऑटोचे संचालक प्रकाशचंद लुणावत यांचा 75वा वाढदिवस साजरा करण्यात आला। लुणावत यांचं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोठ्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलं। पुष्पगुच्छ देऊन अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा भारतीयांची आहे, कारण अनुभवाचे गाठोडे या ज्येष्ठांपाशी असते। त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा लाभ व्हावा यासाठी त्यांचा आशीर्वाद घेणे अगत्याचे ठरते। ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशचंद लुणावत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे चाहते व समाज बांधव उपस्थित होते। त्यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी रमेश साबद्रा, सुरेश चोपडा, अमृत मुथा, दिलीप संकलेचा, प्रेमचंद लुणावत, राजेंद्र लुणावत, चंदू सोजतिया, सुरेश जैन, संजय आचलिया, जितेश गुगलिया, प्रेम बोकरिया, विजय बुच्चा, जितेंद्र गोलेच्छा, शुभकरणजी खिवसरा, सुरेश साबद्रा, सुदर्शन चोरडिया,
कोमल बोथरा, संजय मुणोत, सुरेश मुणोत, मंगलजी बाठिया, भारत खजांची, राजेंद्र बुच्चा आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माहेर बहुउद्देशीय संस्था व हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ तसंच लायन्स क्लब ऑफ अमरावती इंद्रपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय महिलांची दहीहंडी स्पर्धा 2013चं आयोजन करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। माहेर बहुउद्देशीय संस्था अमरावती व त्याद्वारा संचलित हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ तसंच लायन्स क्लब ऑफ अमरावती इंद्रपुरी व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती शहरात 8व्यांदा विदर्भस्तरीय महिलांच्या भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2013 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर होणार आहे। याविषयीची माहिती मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा लुंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महिलांच्या व मुलींच्या उत्थानासाठी गेल्या अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यात अविरतपणे कार्य करणाऱ्या माहेर बहुउद्देशीय संस्था अमरावती व त्याद्वारा संचालित हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळाच्या वतीनं तसंच लायन्स क्लब ऑफ अमरावती इंद्रपुरी आणि विश्वविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहकार्याने येत्या 30 ऑगस्ट रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियमवर विदर्भातली महिलांची दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दहीहंडी सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे। या दहीहंडीचं उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री नवनीत राणा ह्या करणार आहेत। त्याचप्रमाणे अध्यक्षता खासदार आनंदराव अडसूळ हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे या दहीहंडीचं विशेष म्हणजे अंध, अपंग आणि मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थिनी या दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग या परिषदेच्या महिला सुद्धा दहीहंडी फोडणार आहेत। या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून यावर्षी जवळपास 20 संघ सहभागी होत आहेत। युवा स्वाभिमान महिला आघाडीच्या कार्यकर्त्या नवनीत राणा यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार आनंदराव अडसूळ राहणार असल्याची माहिती लुंगारे यांनी दिली।